नमस्कार, मी चंद्रभान कदम. तर आपलं जे 30 दिवसाचं टाइम मास्टरीचा कोर्स आहे, पॉवर ऑफ टाइम, तर आजपासून स्टार्ट होत आहे आणि पुढील 30 दिवस मी डेली हे व्हिडिओ टाकत राहील आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तर आज आपण सुरुवात करणार आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पेन आणि पेपर किंवा नोटबुक असेल तर ते घेऊन बसावी आणि जे काही पॉईंट असतील ते मी तुम्हाला सांगतोय ती नोंद करून घ्यावी त्याची. ठीक आहे. तर आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे की वेळेबद्दलचे जे 3 मूलभूत प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यातील पहिला प्रश्न आपण आज घेणार आहोत. तर ते 3 प्रश्न कोणते आहेत? पहिला प्रश्न आहे, आजकाल वेळेची कमतरता का भासते? आपल्याजवळ. दुसरा आहे, आपल्याजवळ खरंच किती वेळ आहे? आणि तिसरा आहे, आपला वेळ किती मौल्यवान आहे? ठीक आहे. तर आज जो आहे तो पहिला प्रश्न आहे, आपल्याला वेळेची कमतरता का भासते? ठीक आहे. आपल्याला वेळेची कमतरता का भासते? सगळ्यांना तर दिवसाचे 24 तासच भेटतात. असं नाही की कुणी गोरा आहे किंवा काळा आहे. त्यात भले थोडा बहुत भेदभाव केला असेल देवानी, पण वेळेच्या बाबतीत तर गरीबाला, श्रीमंताला, काळ्याला, गोऱ्याला, जे सुंदर आहे दिसायला, त्यांना सगळ्यांना सेम वेळ दिलेली आहे, ती म्हणजे 24 तासच. तरी पण आपल्याला वेळेची कमतरता का भासते? कारण पूर्वी तर असं नसायचं. पूर्वी जे आपले पूर्वज होते त्यांना पण तेवढाच वेळ होता. त्यांच्याकडे तर 48 तास नसायचे. त्यांच्याकडे वेळ का असायचा? तर महत्वाचं कारण होतं की वेळेचं नियोजन. आणि ते सध्याच्या युगामध्ये आपण कुठेतरी त्याचं नियोजन करत नाही. ठीक आहे. असंच वेळ वाया घालवते. जसं की पूर्वी बघा, पायी या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे. एवढी अवगत म्हणजे नवीन साधनं नव्हती. 4 व्हीलर नव्हती, 2 व्हीलर नव्हती, सायकल वगैरे किंवा रेल्वे, ट्रेन, एरोप्लेन ही संसाधनं नव्हती. तरी पण ते ज्या वेळ आहे त्या वेळेतच ते सगळी कामं करून समाधानी राहायचे. पण आताच्या युगामध्ये